Hello students, today we are going to see uses of dimensional analysis. हे असे जे फिजिकल क्वांटिटीचे आपण डायमेन्शन्स काढतो तर त्याचे काय युजेस आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इट इज अँड each of the use by explaining it we are going to see. There are three uses of dimensional analysis. Very important question. If the question is like this, state the uses of dimensional analysis. State means only to say which are the uses. And if it is asked to explain such a use, explain such and such use, then you have to explain in detail. Okay. So, state the uses of dimensional analysis. What are the uses? First use. To check the correctness of a physical equation. To check means किंवा व्हेरीफाय करणे, पडताळा पाहणे. करेक्टनेस म्हणजे सचोटी, ट्रुथफुलनेस, खरेपणा ऑफ ए फिजिकल इक्वेशन. समजा एखादं फिजिकल इक्वेशन आहे, फॉर्म्युला आहे, असं एक्सप्रेशन आहे किंवा हे असं इक्वेशन आहे, तर हे खरं आहे की नाही ते चेक करण्यासाठी डायमेन्शनल अनालिसिसचा वापर केला जातो. मग पहिला यूज समजला की नाही तो पाहणार आहेत आपण डिटेलमध्ये, दुसरा पण पाहणार आहेत आणि तिसरा मात्र आज नाही तो उद्या पाहणार आहे डिटेलमध्ये कसा त्याचा यूज होतो. तर बघा, टू चेक द करेक्टनेस ऑफ ए फिजिकल इक्वेशन. एखाद्या फिजिकल इक्वेशनचं सत्यता पडताळून पाहण्यासाठी ते सत्य आहे का असत्य आहे, की v इज इक्वल टू यू प्लस एटी का आहे की नाही, ते इक्वल आहे की नाही हे चेक करण्यासाठी डायमेन्शनल अनालिसिसचा उपयोग होतो. समजलं. मग टू चेक द करेक्टनेस ऑफ ए फिजिकल इक्वेशन किंवा टू व्हेरीफाय द ट्रूथफुलनेस ऑफ ए फिजिकल इक्वेशन. दुसरा यूज बघा, टू डिराइव द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. टू डिराइव द रिलेशनशिप, नातेसंबंध शोधण्यासाठी. डिराइव्ह करणे मीन्स शोधण्यासाठी. रिलेशनशिप म्हणजे आता बघा, हा पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये टी, एल, जी ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या एकमेकांवर कशा अवलंबून आहेत ते आपल्याला बघणार आहोत. एक मिनिट हा. तर ते आपण बघणार आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स ऑन एल मीन्स लेंथ ऑफ द पेंडुलम अँड जी मीन्स ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कसं अवलंबून आहे. तर हे रिलेशन बनवायचं, सूत्र बनवायचं थोडक्यात, इन शॉर्ट. तर बघा, टू डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. रिलेटेड म्हणजे काहीतरी एकमेकांशी संबंध असेल त्यांचंच नातेसंबंध बनविणे, सूत्र बनविणे. ओके. आणि तिसरा यूज आहे, हे समजलं की नाही, टू डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड म्हणजे संबंधित फिजिकल क्वांटिटीज च रिलेशनशिप बांधणे म्हणजे फॉर्म्युला बनवणे. आणि तिसरा यूज आहे टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर. कन्व्हर्शन फॅक्टर म्हणजे जसं आता हे बघा, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. आता हा एक कन्व्हर्शन फॅक्टर आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम. हा कन्व्हर्शन फॅक्टर आहे. मग हा कन्व्हर्शन फॅक्टर शोधण्यासाठी पण डायमेन्शनल अनालिसिसचा यूज होतो. तो कसा होतो तो नंतर पाहणार आहेत आपण पुढच्या पिरियडला, तोच पहिला टॉपिक असेल. टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी. आता बघा, इथं फिजिकल क्वांटिटी लेंथ ही आहे, युनिट्स मात्र डिफरंट आहे, क्वांटिटी मात्र सेम आहे. लेंथ, मीटर, लेंथसाठी मीटर पण वापरलं जातं, सेंटीमीटर पण वापरलं जातं. युनिट्स वेगवेगळे आहेत पण क्वांटिटी सेम आहे. मग सेम क्वांटिटीचे डिफरंट युनिट्स मध्ये
between the units of the same physical quantity in two different systems of units. आता टू डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स म्हणजे मीटर ही SI सिस्टम आहे आणि सेंटीमीटर ही CGS सिस्टम आहे. तर एकच फिजिकल क्वांटिटीचे कन्व्हर्शन फॅक्टर दोन वेगवेगळ्या सिस्टम मधील युनिट्स मध्ये बनविणे किंवा शोधणे. समजलं? मग हा असा फॅक्टर शोधणे. टू फाइंड द कन्वर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी. हे युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टम आणि मात्र सिस्टम वेगवेगळ्या आहेत. ही SI सिस्टम आहे, ही CGS आहे ऑफ युनिट्स. ते बघणार आपण नेक्स्ट. आता पहिला यूज टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. कसं चेक करायचं बघा. क्वेश्चन येऊ शकतो, एक्सप्लेन द यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. एक्सप्लेन करा डायमेन्शनल अनालिसिसचा यूज कशासाठी, टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. आता पहिलं, अ फिजिकल इक्वेशन इज करेक्ट ओनली इफ. फिजिकल इक्वेशन हे सत्य असेल ओनली इफ, जर का द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन बोथ द साइड्स ऑफ दॅट इक्वेशन आर द सेम. म्हणजे त्या इक्वेशन मधल्या जितक्या टर्म असतील, आता ह्या इक्वेशन मध्ये 3 टर्म्स आहेत आणि तिघांचे डायमेन्शन्स हे कसे पाहिजे, सेम पाहिजे, तर ते डायमेन्शनली करेक्ट आहे असे समजतात. समजलं? मग अ फिजिकल इक्वेशन इज करेक्ट ओनली इफ the dimensions of all the terms on both sides of that equation are the same. Consider the equation. हे इक्वेशन आहे v is equal to u plus at. हे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. हे तुम्ही शिकलेत, गतिविषयक समीकरण. v म्हणजे फायनल वेलोसिटी, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, a फॉर एक्सेलरेशन, t फॉर टाइम. आता राइट द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ईच टर्म. प्रत्येक टर्मचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहूया. वेलोसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय असतो, मीटर पर सेकंड. हे युनिट आहे, त्याच्यावरून मीटरचा L1 पर सेकंड म्हणजे अपॉन सेकंड आहे, तो वरती आणला तर त्याचा पॉवर -1 आणि मास 0 असेल, तर हे वेलोसिटीचे डायमेन्शन. मग ही फायनल वेलोसिटी. इनिशियलचे पण तेच येतील सेम, कारण ती पण वेलोसिटी. डायमेन्शन्स ऑफ यू, इनिशियल वेलोसिटीचे डायमेन्शन्स L1 m0 t raised to -1. आता AT चे डायमेन्शन बघूया आपण. AT ए फॉर ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचे युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग मीटर वरती तर त्याचा पॉवर 1 पर सेकंड स्क्वेअर म्हणजे अपॉन सेकंडचा टाइम स्क्वेअर आहे, म्हणून वरती आणला तर -2. समजलं? हे डायमेन्शन ऑफ ऍक्सेलरेशन आहे आणि टाइमचं 1 आहे. हा टाइमचा 1, L0 m0. टाइम साठी फक्त 1 असेल. मग याला एकत्र करा. L मध्ये L ॲडअप करायचा, पावर्स 1 + 0 1, 0 + 0 0, -2 + 1 -1. मग हे आले AT चे डायमेन्शन. हे डायमेन्शन कोणाचे आले, AT चे. आता तुम्ही जी टर्म लिहिणार अशी आणि तिला अशी स्क्वेअर ब्रॅकेट दिली, याचा अर्थ होतो डायमेन्शन्स ऑफ AT, डायमेन्शन्स ऑफ U, डायमेन्शन्स ऑफ V असा अर्थ होतो. आता AT चे डायमेन्शन बघा, V, U आणि AT हे तिघ टर्मचे डायमेन्शन्स आपण काढले, लिहिले, तर हे सारखेच आहेत. याचा अर्थ सारखे आले, याचा अर्थ ॲज म्हणजे असं आलं की डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स आर इक्वल. सर्व टर्म्सचे डायमेन्शन इक्वल आले. Dimensions of V equal to dimensions of U equal to dimensions of AT. So the given physical equation is dimensionally correct. आणि म्हणून दिलेलं इक्वेशन हे डायमेन्शनली खरं आहे, करेक्ट आहे. ओके. आता दुसरं बघा. हा दुसरा यूज. पहिला यूज समजला, मग असं चेक करायचं. इथं कोणतं पण इक्वेशन असो तुम्ही असं चेक करू शकता, प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आले पाहिजेत. तुम्ही दुसरं पण देऊ शकता फॉर प्रॅक्टिस. आता बघा, क्वेश्चन नंबर 2 आहे, सॉरी यूज नंबर 2 आहे, टू डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज मधील नातेसंबंध प्रस्थापित करणे, बनविणे, फॉर्म्युला बनवणे. आता बघा, टाइम पिरियड ऑफ ए सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन द लेंथ ऑफ पेंडुलम अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टाइम पिरियड म्हणजे काय, सपोज
पेंडुलम माहिती आहे. पेंडुलम काय असतो, असा एक दोरा असतो आणि त्याला, एक मिनिट इथं घेऊ आपण, असा एक दोरा असतो आणि त्याला असा मेटल स्फिअर, थोडक्यात छर्रा म्हणतो आपण, मेटल स्फिअर असा टांगलेला असतो आणि याला वरती असं टांगून देतात, तर याला पेंडुलम म्हणतात. आणि हा असा असा मोशन करतो. तर आता याचा जो पिरियड आहे, पिरियड म्हणजे काय, एक चक्कर मारायला लागणारा वेळ. आता बघा हा पेंडुलम आहे, इकडे जास्तीत जास्त जाईल ती एक्स्ट्रीम पोझिशन, टोकाची पोझिशन, मध्ये येईल ती मेन पोझिशन, तिकडे पण तितकाच जाईल, जितका इथून इकडे गेला तितकाच इथून तिकडे जाईल, म्हणजे ती एक्स्ट्रीम. तर दोन एक्स्ट्रीम पोझिशन असतात, तिथून तो परत परत फिरतो. मग एक एक्स्ट्रीम पासून परत त्याच एक्स्ट्रीम पर्यंत जो वेळ लागला त्याला फिरून यायला, दॅट इज इट्स अ टाइम पिरियड. त्याला म्हणतात त्याच्या टाइम पिरियड, पेंडुलमचा टाइम पिरियड. तर हा जो टाइम पिरियड आहे हा दोन गोष्टींवर अवलंबून आहे, डिपेंड्स ऑन लेंथवर. आता लेंथ म्हणजे दोऱ्याची लांबी आणि दुसरी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, या दोन गोष्टींवर तो पिरियड अवलंबून आहे, हे सिद्ध करा. आता बघा दोऱ्याची लांबी वर अवलंबून आहे, कसं मनाला पटतं, तर बघा हा पेंडुलम आहे, पहिल्याने हा दोरा कमी लेंथचा घ्या, आखूड घ्या, तर तो फटाफट येत जात जाईल, म्हणजे लेंथवर अवलंबून आहे. आणि लांब घ्या तर बरा वेळ लागेल, जास्त वेळ लागेल त्याला, बरोबर. दोरा आखूड घ्या आणि दोरा वाढवा. दोरा जसा जसा वाढवत जाणार, म्हणजे जोका जितका लांब असेल तितका त्याचा पिरियड मोठा होतो, बरोबर. म्हणजे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, लेंथ मोठी तर पिरियड मोठा, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आता दुसरी गोष्ट, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर पण पिरियड अवलंबून आहे. म्हणजे काय, आता जर तुम्ही हा पेंडुलम मूनवर घेऊन गेले तर एक्स्ट्रीमला पाठवला तुम्ही, तिकडे ढकलून दिला तर तिकडून परत किती केव्हा येईल सांगता येत नाही. पण अर्थवरती गेला म्हणजे लगेच येतो परत. का, तर खाली अर्थची जी ग्रॅव्हिटी आहे त्याला खेचते आणि म्हणून त्याला फटाफट खेचते. तिकडे गेला त्या एक्स्ट्रीमला इकडे खेचते, ह्या एक्स्ट्रीमला गेला इकडे खेचते, म्हणजे मेन पोझिशनला आणण्याचा नेहमी नेहमी प्रयत्न करत असते ग्रॅव्हिटी. म्हणजे त्याच्या पिरियडवर या ग्रॅव्हिटीच्या, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा रोल आहे. म्हणजे या दोघांचं नातं, लेंथ ऑफ द पेंडुलम आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांचं नातं पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम वर नक्की आहे, शी आहे, नक्की नातं आहे. एल आणि जीचं नातं पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमशी नक्की आहे. मग युजिंग डायमेन्शनल अनालिसिस, डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करून ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर टाइम, एक्सप्रेशन मिळवा, एक्सप्रेशन म्हणजे सूत्र मिळवा फॉर टाइम पिरियड ऑफ ए सिंपल पेंडुलम, सिंपल पेंडुलमसाठी हे सूत्र मिळवा. आता बघा त्यांनी सांगितलंय टाइम पिरियड टी ऑफ ए सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन द लेंथ. आता कसा डिपेंड असतो मी सांगितलं तुम्हाला, लांबी कमी जास्त केली तर पिरियडवर परिणाम होतो, एक चक्कर मारायला लागणाऱ्या वेळेवर परिणाम होतो, ग्रॅव्हिटीचा पण परिणाम होतो. तर सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन लेंथ अँड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ॲज. आता बघा डिपेंडिंग क्वांटिटीजला कसं लिहिलं जातं, तर हा पिरियड आहे, पिरियड इज प्रपोर्शनल टू लेंथ, पिरियड इज ऑल्सो प्रपोर्शनल टू जी, बट हाऊ मच एक्सटेंट इट इज डिपेंडिंग. मग त्याच्यासाठी पॉवर लिहावे लागतात. हाऊ मच एक्सटेंट म्हणजे किती प्रमाणात. आता पिरियड हा लेंथवर अवलंबून आहे, पण किती प्रमाणात, वर्गाच्या, घनाच्या म्हणजे स्क्वेअरच्या, क्यूबच्या, स्क्वेअर रूटच्या किती प्रमाणात तो अवलंबून आहे, ते प्रमाण माहीत नाही. मग ते पण काढायचे आपल्याला. समजा ते प्रमाण ए, म्हणजे एल हा ए पॉवर इतक्या प्रपोर्शन मध्ये, टी हा एल वर ए प्रपोर्शन इतक्या पॉवरच्या प्रमाणात अवलंबून आहे. तसं जीचं पण प्रमाण माहिती नाही, जी वर किती अवलंबून आहे पिरियड, प्रमाण माहिती की नाही, प्रपोर्शन, एक्सटेंट. तर जीचा पॉवर बी मानूया. समजलं. हे ए आणि बी का लिहिले, लक्ष द्या, इथंच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर पिरियड हा लेंथ आणि ग्रॅव्हिटी दोघांवर अवलंबून आहे, पण किती प्रमाणात कोणाच्या ते माहित नाही.
मग त्याचे पॉवर ए आणि बी मानूया म्हणून प्रमाण म्हणजे पॉवर्स असे एक्सटेंट. बर, मग याला इक्वॅलिटी करण्यासाठी काहीतरी कॉन्स्टंट के टाकूया. के टाकला तर टी इज इक्वल टू के एल रेस टू ए जी रेस टू बी, लेट इट बी इक्वेशन नंबर 1. समजा हे इक्वेशन 1 तयार केलं आपण. आता ए आणि बी ची नेमकी व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, ती काढायची, ती टाकायची आणि इक्वेशन बनवायचं. तर बघा, व्हेअर के, हा जो के आहे इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट अँड इज डायमेन्शनलेस. तो नंबर आहे, आकडा आहे. त्या आकड्याला काही लेंथ, ब्रेथ, हाईट काहीच नाही राहत, म्हणजे डायमेन्शन नसतात त्याला. एल एम टी, लेंथ, मास, टाइम, असं काही गोष्टी असतात का त्या कॉन्स्टंटला? म्हणून त्याला डायमेन्शनलेस म्हणतात, ज्याला डायमेन्शन नाहीत कॉन्स्टंटला. आता सगळ्याच कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात असं नाही हा, पण हा जो कॉन्स्टंट घेतलेला आहे हा न्यूमरिकल नंबर आहे. नंबर म्हणजे काहीतरी संख्या आहे, म्हणून त्याला डायमेन्शन्स नाही आहेत हा, लक्षात ठेवा. आता टीचे डायमेन्शन लिहा. टी म्हणजे 1-10, L0 M0 T रेस टू 1. के चे तर लिहायची गरज नाही. एल म्हणजे L1 M0 T0. हा, जी चे डायमेन्शन मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटरचा 1 हा लेंथ, आणि पर सेकंड स्क्वेअर म्हणजे टाइमचा -2 खालचा वरती आणला. टेकिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. आता हे डायमेन्शन इथं टाकूया. टी चे इथं लिहिले, हे डायमेन्शन इथं लिहिले. के ची लिहायची गरज नाही. एल रेस टू ए, हे एल चे डायमेन्शन लिहिले त्याचा पॉवर ए. त्याच्यानंतर जी रेस टू बी म्हणजे जी चे डायमेन्शन लिहिले त्याचा पॉवर बी. आता पॉवरचा पॉवर काय होतो? मल्टिप्लाय होतो. या पॉवरचा हा पॉवर आहे. एल रेस टू 1 गुणिले ए म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय ए, काय येईल? ए येणार. एल रेस टू ए. 0 इंटू ए 0, 0 इंटू ए 0. तसंच आता एल रेस टू 1 इंटू बी बी, एम रेस टू 0 इंटू बी 0, टी रेस टू -2 इंटू बी -2b. आता काय करायचं? परत एकत्रीकरण करायचं. एलचं एल मध्ये ऍडअप करायचं. एल ए प्लस बी. एक रूल माहिती की नाही? बेसेस आर सेम, मल्टिप्लिकेशन इज द प्रोसेस, पॉवर्स कॅन बी ऍडेड. हा लॉज ऑफ इंडायसेस शिकलेले आहे हा, 7-8 मध्ये शिकलेले असतील. आता ह्या ए ची आणि बी ची ऍडिशन होणार. एम 0 + 0 0, 0 प्लस -2b -2b हा, आणि ही लेफ्ट साइड जशीच्या तशी. आता काय करायचे? एल एम टी चे घातांकांची तुलना करा. कम्पेअर द पॉवर्स ऑफ एल एम टी ऑन बोथ साइड्स. म्हणजे कसं? एल 0 इज इक्वल टू ए प्लस बी असं लिहायचं. 0 इज इक्वल टू ए प्लस बी म्हणजे याच्या इक्वल टू हे आहे. कंपेअरिंग पॉवर्स ऑफ एल एम टी ऑन बोथ साइड्स. तसं ह्या 0 इज इक्वल टू 0 त्याला लिहायची गरज नाही. नंतर 1 इज इक्वल टू -2b, 1 इज इक्वल टू -2b. आता बघा, ही तर दोन गोष्टी अशा आहेत की ज्यांची व्हॅल्यू माहीत करणे कठीण आहे. मग इथून बी ची व्हॅल्यू तयार होऊ शकते. तर बघा, हा -2 1 ला अपॉन केला तर -12. बी ची व्हॅल्यू किती येईल? -12. मग बी ची मिळाली तर ए ची पण आपण मिळवू शकतो. मग इथं टाका ती व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये. 0 इज इक्वल टू ए आणि बी ची व्हॅल्यू जी मिळाली आपल्याला -12 ती पुटअप केली. मग ए 0 इज इक्वल टू ए -12. मग या -12 ला इकडे ऍड करा 0 साइडला. मग काय होईल? तो +12 होईल. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली? +12. बी ची व्हॅल्यू -12, ए ची व्हॅल्यू +12. समजलं कसं आणलं? डायमेन्शनल अनालिसिसने. आता या व्हॅल्यू पुट करायच्या इथं इक्वेशन 1 मध्ये. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी इन इक्वेशन 1. आता बघा, हे इक्वेशन लिहिलं. टी इज इक्वल टू के. एल चा पॉवर ए होता, ए ची व्हॅल्यू हाफ आहे. जी चा पॉवर बी होता, बी ची व्हॅल्यू -12 आहे. टाकली बरोबर. आता ह्याला परत सिम्प्लिफाय करायचं. बघा, के एल चा पॉवर, सॉरी इथं एल लिहायचा ऐवजी ए लिहिला गेला. एल चा पॉवर किती आहे? हाफ. आणि हा जी चा मायनस पॉवर तो खाली पाठवल्यावर प्लस होणार बरोबर. हा खाली का बरं पाठवायचा? प्लस करायचा त्याचा पॉवर प्लस. वरती खाली करताना माहिती की नाही, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, तो पण रूल आहे इंडायसेसचा. तर घातांकांचा नियम आहे. मग या दोघांचा पॉवर हाफ प्लस आहे.
तर के जसाच्या तसा L/G आणि हा हाफ पॉवर कॉमन केला, कॉमन एकच दाखवला. त्याच्यानंतर के आणि हाफ पॉवर कोणत्याही नंबरचा, याचा अर्थ त्याचं रूट दुसरे मूळ L/G चे दुसरे मूळ, त्याला म्हणतो आपण स्क्वेअर रूट L/G. हा, मग टी ची व्हॅल्यू काय आली? T इज इक्वल टू के अंडर रूट L/G. समजलं कसं आलं? सिंपल आहे. आता हे लिहिलं, T इज इक्वल टू के अंडर रूट L/G लिहिलं. आता एक्सपेरिमेंटली सायंटिस्ट लोकांनी के ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. एक्सपेरिमेंट कसा केला? हा पेंडुलमचा वेळ मोजला, लेंथ मोजली, ग्रॅव्हिटी माहिती आहे, व्हॅल्यू पुटअप करून या के ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. हा, या तिघ गोष्टी मोजल्या आणि के ची व्हॅल्यू फाइंड केली, तर ती 2π आली एक्सपेरिमेंटली. हे डायरेक्ट म्हणायचं आपण. ती कशी आणली ते नंतरचा भाग आहे, पण आपल्याला एक्सपेरिमेंटली के इज फाउंड टू बी 2π अँड दिस इज द रिक्वायर्ड फॉर्म्युला फॉर द टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम. मग के ची व्हॅल्यू 2π टाकून द्या आणि हा फॉर्म्युला तयार झाला. आणि हा तुम्हाला पुढे आता 12वीला येणार आहे, तो कसा आला अजून. पेंडुलम एक टॉपिक आहे त्याच्यावर तो येणार. तर टी इज इक्वल टू 2π अंडर रूट L/G. मग हा फॉर्म्युला कसा बनवला आपण? या डायमेन्शनल अनालिसिसने. समजलं ना? तर रिलेशनशिप तयार केली आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीची, लेंथ, ग्रॅव्हिटी, पिरियड. हा, तर टू डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. ह्या रिलेटेड आहेत, एकमेकांशी काहीतरी संबंध आहे त्यांच्या, आणि त्यांची रिलेशनशिप तयार केली आपण. अशा प्रकारे हा दुसरा यूज आहे डायमेन्शनल अनालिसिसचा. हा तसाच तिसऱ्यासाठी आपण उद्या बघणार किंवा पुढच्या पिरियडला बघणार. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.